बॉल चेक करून मैदानावरती द्या. 2 चेंडू घ्या एकूण, म्हणजे एखादा जरी हरवला तरी लगेच तो बॉल तुम्हाला खेळण्यासाठी दिला जाईल. तर प्रवीण घरत आणि राहुल पाटील ही जोडी मैदानावरती, रायगडचा रॉस टेलर म्हणून ज्यांची आपण ओळख सातत्याने पाहिली. बघा 7 मॅचेसला एकूण बरोबर आहे खाडेकर साहेब तुमचं. थँक्यू डीजे, थँक्यू महागुरु. जाऊया मॅचच्या दिशेने. अजूनही आपण पाहू शकाल रात्रीच्या स्पर्धेचा आनंद घेत असताना मंगलमूर्ती हॉटेल अगदी MPSC कॉलेज एक्सप्रेस हायवे करंजाडे इथे आपण पाहू शकाल की सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचे दर्जेदार ऑलराऊंडर ओमकार केनी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कधी मित्रांनो त्या मंगलमूर्ती हॉटेलला एकदा व्हिजिट द्या MPSC कॉलेजच्या अगदी एक्सप्रेस हायवे समोर, की आपल्या आगरी कोली पद्धतीचं जेवण तुम्हाला त्या ढाब्यावरती पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचा आनंद ओमकार आपलं सहर्ष स्वागत. ओमकार वर्सेस ओमकार. आज ओमकार तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल मुरबी संघाकडून, आणि ओमकार चिंचपाड़ा केनी आपलं सहर्ष स्वागत. तो बिल्कुल चलते हैं मैच की तरफ. मैच ये होगा मेरे ख्याल से 4 ओवर का. तेजस मात्रे जबरदस्त योगदान त्यांचंही पाहू शकाल. पहिलाच बॉल लॉंग साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला उचलतील तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट होत असताना एका धावेच्या मदतीनं संघ आपला स्वतःचा अकाउंट उघडत असताना मंगलमूर्ती कालुंद्रे क्रिकेट संघ. प्रवीण घरत तो नेहमी जेव्हा जेव्हा मैदानावरती खेळतो किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये जात असतो आणि त्याचा साथीदार पोलार्ड जो लहानपणापासून अगदी नेहमीच त्याच्या सोबतीला असतो, तोही स्पर्धेचा आनंद घेतो. पोलार्ड आपलंही सहर्ष स्वागत. राहुल पाटील आणि प्रवीण घरत ही जोडी, परंतु संकेतच्या अगेन्स्ट प्रवीणची रणनीती काय असेल हे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळेल. 2 दिग्गज खेळाडू प्रवीण आणि संकेत यांच्यामध्ये ही लढाई. बिगिटचा प्रयत्न केला होता, हलकीशी अपील देखील केली गेली होती, पण बॉलरचा रिस्पॉन्स इतका मिळाला नाही ओमकारला. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना 4 ओव्हरची मॅच. कमीत कमी जर इथे प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जरी 40 ते 45 धावा उभारल्या तितकीच ताकद आहे. महागुरूने आत्ताच उल्लेख केला होता की प्रतीश मस्कर, त्याच्यानंतर कल्पेश असे दिग्गज खेळाडू त्यांच्या टीममध्ये आहेत. आकाश गिरी सारखा एक तडाखेमंद खेळाडू देखील त्यांच्या टीममध्ये आपण पाहू शकाल. परंतु पाहूया पहिल्या इनिंग्समध्ये किती धावा ठोकतील. हो, बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता ऑन साईडला. इथे निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना महागुरू संकेतने पहिल्याच मॅचमध्ये 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खाल्ल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्याने सेकंड स्पेलचा जो ओव्हर कोटा होता अतिशय जबरदस्त फेकला आणि जवळजवळ फक्त त्याने धावा दिल्या त्या 3 धावा आणि 2 गडी बाद करण्यामध्ये तो यशस्वी झाला. मोंटी पाटिल बैलगाड़ा क्षेत्र का बड़ा नाम है दोस्तों. ओ चलिए यहाँ पर क्लीन बोल्ड, ये संकेत की पहचान है. आणि सातत्याने जेव्हा त्याला या पद्धतीचं त्याच्या विरुद्ध मी अटॅक करता स्वीप, आणि त्या स्वीप मध्ये नेहमीच बॅट्समन फसला गेलाय. मागच्या मॅच मध्ये मला तर वाटतं धुर्बे संघाचा देखील तन्मय दोन्ही विकेट्स अशाच पद्धतीने घेतले आणि इथे देखील पाहू शकाल अगदी सफल झाले. त्याच्यानंतर स्वीप करायचा होता, लेग स्टंप यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत आणि बॅट्समॅन बाद प्रवीण घरत मैदानातून बाहेर. तर प्रवीण खऱ्या अर्थाने संकेत पाटील हा गोलंदाजी करतो ना, एक वेळ असा होता खऱ्या अर्थाने संकेतचे वडील होते, आज आपल्यात नाहीत, यज्ञेश्वर पाटील, संदीप पाटील सर. यज्ञेश्वर पाटील खऱ्या अर्थाने मुरबी क्रिकेट संघाचा प्रतिनिधित्व करायचा, म्हणजे जयदेव पाटीलांचे बंधू आणि खास आमचे परम मित्र. यस, उद्याचा गट देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. बरोबर तुम्हाला 6 वाजता रिपोर्टिंग करायची. तत्पूर्वी या ओव्हर्समध्ये 2 बॉल शिल्लक असतील आणि त्याच्यानंतर आपण उद्याचा लॉट्स देखील अनाउन्समेंट करूया. परेश आलेत नवीन बॅट्समॅन, सातत्याने सलामीच्या फलंदाजी म्हणून त्यांची ओळख आपण नेहमीच पाहिली आहे. मागच्या मॅचचा हिरो तो राहिलाय. आता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. जर या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला एक चांगला खेळ या मैदानावरती करावा लागेल. संकेतच्या अगेन्स्ट थोडंसं कठीण झालंय मंगलमूर्ती कालुंद्रे टीमला, परंतु पाहूया अजून वेळ गेली नाहीये, भरपूर अजून बॉल शिल्लक असतील, 3 ओव्हर्स अजूनही बाकी असतील. ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून बॉलला भिरकावून दिला. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार आल्या आल्या 400च्या स्ट्राईकने डावाला सुरुवात करत असताना बॅट्समॅन परेश चिखलेकरच्या बॅटमधून आलाय चौकार.
4 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 5 या धावसंख्येवरती. प्रवीण जरी शून्यावर बाद झाला असला तरी मात्र आता जबाबदाऱ्या वाढल्यात. त्या अर्थातच परेश चिखलेकर, प्रतीश कल्पेश बॅट्समन डगआउट मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत, परंतु परेश देखील कितपर्यंत धावांचा डोंगर आपल्या संघासाठी उभा करू शकेल. ओ बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, पॉइंटला क्षेत्ररक्षक, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होते विघ्नेश, ज्यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला आणि फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का, बिग विकेट. 2 महत्वाचे गडी बाद केलेत ते मुरबी क्रिकेट संघानं. संकेत या गोलंदाजानं बॅकफुटला गेले, पंच करायचा होता, शॉर्ट पॉइंटला विघ्नेश होते. जबरदस्त झेल तुम्ही टिपला या ठिकाणी. जसं आंतरराष्ट्रीय आपण क्षेत्ररक्षण पाहतो ना, तसंच हा कुठेतरी चित्र मैदानावरती पाहायला मिळाला. आणि पहिलं षटक देखील पाहता पाहता कंप्लीट होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागत आहेत त्या अवघ्या 5 धावा, 2 गडी बाद. उद्याचा लॉर्ड्स नवीन फलंदाज येत आहेत प्रतीश मॉन्टू, ज्यांची ओळख ताकदवर फलंदाज, परंतु मुरबी संघाविरुद्ध आपण खेळतायत त्याच्यामुळे तुम्हाला देखील काळजी घ्यावी लागतील. एखाद्या फलंदाजाला शेवटपर्यंत थांबावं लागेल, कारण अडचणींमध्ये वाढ होते. आयुष्य मगरीसारखं जगायचं. जेव्हा परफेक्ट झडप मारायची असेल ना, तेव्हाच हालचाल करायची. आता ही हालचाल परफेक्ट वेल बघून संधी निर्माण करून त्यांना इथे ही झडप मारायची. विघ्नेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. विघ्नेश तितकाच लेदर क्रिकेटपट्टू म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो, आणि इथे देखील आता टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील त्यांनी आपली छाप सोडली आहे. चांगला गोलंदाज, दर्जा डावखुरी आताचे गोलंदाज नेहमीच येत असतात ना, राईट हँड बॅट्समनला खूप अडचणी होत असतात. मॉन्टीला पाहू शकाल की ज्या पद्धतीनं क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांचं दमदार योगदान, त्यांची स्पर्धा आपण सक्सेस पाहिली. आणि फेब्रुवारीला देखील त्यांची नाईटची स्पर्धा, म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळजवळ 50 टुर्नामेंट असतील नाईटच्या. आता संदीप पाटील सर तुम्हीच सांगा, त्या स्पर्धेला मी नाही आलो, कॉमेंटर मी तुम्हाला ऍडजस्ट करायला सांगितले. पहिलाच बॉल जबरदस्त पाहिलं, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरून पिचिंग झालाय. पंच अवांतर घोषित करतायत. 1 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 6 या धावसंख्येवरती. राहुल पाटील व्हाईट बॉल, 6 धावा धावफलकावरती. ज्या पद्धतीनं राहुलला सलामीसाठी आणलं गेलंय कालुंद्रे संघाकडून, त्या अपेक्षांवरती त्याला आता उभं राहावं लागेल. विघ्नेश तयार, वेगवान बॉल, जबरदस्त डिलिव्हरी या टीमने पाहू शकाल. गोलंदाज विघ्नेश यांची टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवण्याची ताकद तुम्ही त्याची पाहताय. आणि अगदी ऍक्शन जर पाहिलात की जसं मार्को यांसन साऊथ आफ्रिकाचा, तसंच त्याचा रिदम, तशीच त्याची ऍक्शन तुम्ही या ठिकाणी पाहताय. म्हणजे एक महागुरु ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटरची गोलंदाजी करतो ना, तसंच त्याचा हायम ऍक्शन तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना जरी वाईड आला त्याच्यानंतर त्याने कमबॅक दिलाय, परंतु इथे मोठे फटके लगावे लागतील. मनोवैज्ञानिक मानसिक दडपण जे असतं ते त्याला आता गोलंदाजावरती ठेवावं लागेल. वेगवान बॉल, स्विंग आणि मिस. यष्टकच्या हातामध्ये बॉल जात असताना वेगाने तुम्ही पाहिलात थांबवलं गेलंय. राहुल पाटील या खेळाडूला कुठेतरी घेतलेला निर्णय आता अंगलट आला की काय, कारण प्रवीण आणि परेश जर सालामीला आले असते तर खूप चांगलं झालं असतं, परंतु या जरतरच्या गोष्टी त्यांना राहुलवर देखील भरोसा. राहुल तितकाच चांगला फलंदाज, यामध्ये शंका नाहीये, परंतु ही फेल कदाचित ती बरोबर होती का हे प्रश्न विचारले जातील. किंवा एखादी तुमची सलामीची जोडी विस्फोटक सुरुवात देते ना, तेव्हा नक्कीच बाकीच्या गोलंदाजांना देखील तेवढंच दडपण येत असतं, आणि कदाचित जोडी फोडली गेली आणि त्याच्यामुळे हा बेनिफिट मिळालाय मुरबी टीमच्या गोलंदाजाला. बॅटची आटलीकडे लागली होती. यष्टीरक्षक इथे बॉलला कलेक्ट करतायत. ओमकार, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिल्या जवळजवळ 3 बॉलमध्ये फक्त त्याने 1च धाव खर्च केली. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. तुम्हाला सेट टार्गेट जर ठेवायचं असेल ना, तर 40च्या आसपास पोचावंच लागेल, तरच तुम्ही हा सेट टार्गेट या ठिकाणी ठेवू शकाल. अजूनही एवढ्या रात्रीमध्ये प्रेक्षकांचा अल्लोट प्रतिसाद या तुम्ही स्पर्धेमध्ये पाहू शकाल, कारण ए पोलच्या लढती आज या मैदानावरती मिनी वानखडे वलप आमदार चषकामध्ये पाहायला मिळत आहेत. 9 बॉलमध्ये 6 धावा झाल्यात. दुसरा ओव्हर मार्गस्थ असताना वेगवान बॉल, फुल टॉस, अपील लाऊड केली गेली होती पंचांकडे, परंतु लाईन हिरली पंचांनी.
नॉट आउट, 1 रन मिळेल लेग बाईच्या स्वरूपामध्ये. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होत असताना या ओव्हर्समध्ये अजूनही आता विचार केला तर 2 धावा एक्स्ट्रा आल्यात, 1 वाईडची 1 लेग बाईची आणि धावा झाल्या धावफलकावरती 7 धावा. व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. बघा मोरबी संघाविरुद्ध खेळत असताना तुम्हाला धावांचा डोंगर उभा करावा लागेल, परंतु धावा थांबल्या गेल्या. त्याचं कारण एक की बाद झाला लवकर प्रवीण, त्याच्यानंतर परेश मैदानावरतून बाहेर गेले. आता प्रतीश आणि मॉन्टू यांच्यावरती, प्रतीशवरती तर भरपूर नजरा असतील. येस, प्रतीश म्हणजेच मॉन्टू एक दर्जेदार ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आपण पाहिली कालुंद्रे संघाकडून. स्विच हिटचा प्रयत्न, परफेक्ट ऑफ द मिडल आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. हा चौकार. महागुरु काय सांगाल या खेळाडूबद्दल? निश्चित स्वरूपात या खेळाडूचं कौतुक करावं लागेल, कारण भारत मात्रे नागझर यांची जी आमदार स्पर्धा झाली तिथे प्रथमेश आणि कल्पेशने सर्वांना खऱ्या अर्थाने या अंडर-90 मधले क्रिकेटर आहेत, परंतु अतिशय दमदार परफॉर्मन्स झाला होता त्या स्पर्धेमध्ये. चौकार आलाय, चौकारच्या मैदानात धावा लागतायत त्या 11 अगदी सफल झाले. 5व्या स्टंपवर गेले, त्याच्यानंतर रिव्हर्स स्विच हिट परफेक्ट पाहायला मिळाला. वेगवान बॉल, प्रचंड वेग तुम्ही पाहू शकाल विघ्नेश पाटील यांच्या गोलंदाजी मार्कवरती. मात्र व्हाईट बॉल, थोडीशी दिशा भटकलाय, त्याच्यामुळे ही एक्स्ट्रा धाव, जवळजवळ दुसरा वाईट या बॉल ओव्हर्समधला. एकूण धावा लागतायत त्या 12. प्रति ओव्हर जर 6ची जरी सरासरी राखली, उर्वरित 2 ओव्हरमध्ये जर चांगल्या धावा आल्या तर तुम्ही 40चा टार्गेट सेट करू शकता. शेवटचा बॉल या ओव्हर्समधला 12 धावा झाल्यात, 2 गडी महत्वाचे पास झालेत. कॅप्टन कल्पेशवरती आता जबाबदाऱ्या असतील, तोपर्यंत प्रतीशवरती भरपूर काही भरोसा आहे, परंतु साजिशी केली शेवटपर्यंत करेल काय? वेगवान बॉल, अगदी नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच ताकदीनं बॉल देखील डिलिव्हर झाला आणि यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. फलंदाज होईल बाद, धक्का लागेल 3रा, षटक कंप्लीट होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या धावा लागले त्या 12, 3 गडी बाद. ऍक्शन रिप्ले पाहताय, स्टान्स किती खूप चांगलं या गोलंदाजाचं. ज्या पद्धतीने बॉल जेव्हा डिलिव्हर करतो परफेक्ट, असं वाटतं की इंटरनॅशनल कुठला गोलंदाजी करतो काय, तसा त्याचा हाय एम ॲक्शन. महागुरु सॅम ठाकूर आलेत गोलंदाजीवरती, काय सांगाल सॅम ठाकूर बद्दल? ना निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने श्यामला आपण खऱ्या अर्थाने श्यामला नेहमी पाहत असतो. एक चांगला दर्जेदार गोलंदाज आहे, परंतु प्रवीण किती कौतुक करावे लागेल. संपूर्ण जर्सी पाहतो खऱ्या अर्थाने. जर्सी बघा, मोरबी क्रिकेट संघाची शैलेशेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेली खऱ्या अर्थाने स्पॉन्सरशिप केलेली जर्सी आहे. शैलेशेठ मनोबरोबर तुमचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. मेहनतीच्या काळात कुणावर अवलंबून राहू नका, म्हणजे परीक्षेच्या काळात कुणाची गरज लागणार नाही. आता इथे मेहनत करावीच लागेल, कारण कठीण परीक्षा, आता कठीण परिस्थितीमध्ये देखील हा संघ तुम्ही मैदानावरती पाहताय. आकाश गिरी आलेत, राहुल पाटीलवरती अपेक्षा आहेत, ते सलामीला आलेत. शेवटचे 12 बॉल कदाचित त्यांच्या वाट्याला असतील. 12 बॉलमध्ये जो परफॉर्मन्स पाहिजे होता तो झाला नाहीये, परंतु कॅप्टनचं मन जिंकायचं असेल राहुलला मात्र आता शेवटच्या 12 बॉलवरती त्याला चांगली खेळी करावी लागेल. सॅम ठाकूर आलेत 3ऱ्या ओव्हर्समध्ये. मग अशी मला वाटते प्रतापने गोलंदाजी केली होती, परेशने गोलंदाजी केली होती, माफ करा, परंतु आता 3ऱ्या क्रमांकावरती सॅम ठाकूरला प्राचारण केलं गेलंय. मागून एक आगली वेगळी शैली तुम्ही या गोलंदाजाची पाहता, आणि जेव्हा बॉल डिलिव्हर्ड करत होता तेव्हा तुम्ही टर्नचा ऍक्शन पाहू शकाल. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल विश्वास शेठ कातारा, पिंट्या शेठ, बापू ढाबा आणि भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व. आणि 2 तारखेपासून मला तर वाटतंय नेवालीच्या मैदानावरती देखील आपल्याला दमदार अर्थातच बापू स्वर्गीय आत्माराम शेठ काथारा यांच्या स्मरणार्थ टेंबोडेच्या मैदानावर देखील स्पर्धा पाहू शकाल. गोलंदाज सज्ज होत आहेत. सॅम ठाकूर चांगली गोलंदाजी करतायत. व्हाईट बॉल आलाय, पहिला बॉल निर्धावाला, धावा झाल्या त्या 13. जर या सरासरीनं धावा चालू राहिल्या तर अवघ्या फक्त 24 धावा होऊ शकतील, परंतु एखादा मोठा फटका तुम्हाला लगवावाच लागेल. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता, लेग स्टंप यष्टा. आणि जेव्हा जेव्हा महागुरु मोरबी संघाच्या स्पिन गोलंदाज, फिरकी गोलंदाजांनी जेव्हा गोलंदाजी केली, मग संकेत असू द्या आणि आता सॅम ठाकूर ज्यांनी सातत्याने लेग स्टंप यष्ट्याच उद्ध्वस्त केलेत. तर निश्चित स्वरूपात सॅमीची गोलंदाजी अतिशय उत्तम झालेली आहे. व्यासपीठावर खऱ्या अर्थाने आपण पाहतो आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते सन्माननीय आत्माराम शेठ काथारा, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नेवाली यांचे सुपुत्र बापूचा ढाबा अर्थात विश्वास काथारा अर्थात पिंट्या शेठ काथारा नेवाली यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो
अनंता काथारा आपले मनपूर्वक स्वागत करतो आणि इथे मुरबी क्रिकेट संघाला शुभेच्छा देत बघा. सुजितदादा म्हात्रे कलंबोली, त्याचबरोबर खिडूकपाडा गावातील एक आदर्श क्रिकेटर उमेश भोईर खिडूकपाडा आणि योगेश पाटील खारघर या त्रिवेणी संगमच्या वतीने इथे शुभेच्छा आलेल्या त्यांनी क्रिकेटचा आनंद घेतात. उमेश भोईर मनपूर्वक तुमचा इथे आम्ही स्वागत करतो. एक आदर्श क्रिकेटर म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांनी खिडूकपाडा गावामध्ये आपली ओळख निर्माण करून दिली. जेव्हा जेव्हा मोरबी संघ खेळत असतो ना तेव्हा तेव्हा उमेश भोईर आमचे आणि त्याच्यानंतर सुजित भाई असतील आणि योगेश भाई असतील नेहमीच दमदार योगदान देत असतात. परंतु आल्या परत माघारी पाठवलंय, आल्या पावली परत जा हे सांगत असताना गोलंदाज सॅम ठाकूरने सलग दुसऱ्या बॉलवरती हा विकेट संपादन करत असताना सलग 2 गडी त्याने 2 बॉलवरती बाद केलेत आणि ऑन हॅट्रिक वरती असेल. कॅप्टन मैदानातून बाहेर होत आहेत, मोठा धक्का म्हणावा लागेल. पडझडती बाजू आता चालू झाली ती मंगलमूर्ती कालुंद्रे टीमची आणि एकीकडे दबाव आणि फक्त दबावच तुम्ही पाहू शकाल. रिप्ले पाहताय तर सन्मानित जयेंद्र म्हात्रे ववे यांचं इथे आगमन झालेलं आहे. जयेंद्रदादा म्हात्रे आपल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. 5 गडी बाद, अर्धा संघ बाद झालाय. प्रवीण आणि परेश बाद झाल्यानंतर ही पडझड सुरू झाली आणि त्या पडझडींमुळे कुठे ना कुठे थोडासा दबाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. सौरभ चिखलेकर नवीन फलंदाज, श्री स्वामी समर्थ ग्राफिक्स, संदेश सिनारे हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं आपण स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. स्वरा स्पोर्ट्स कलंबोलीचे सर्वा सुजित म्हात्रेचा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. उमेश आमचे 40+ खिडूकपाडा, योगेश असतील खारघरगावचे योगेश भाई असतील, सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि जेव्हा जेव्हा मुरबी संघ खेळत असतो ना मग त्यांचा फॅन फॉलोवर्स भरपूर काही असतो. लेफ्टी बॅट्समन मैदानावरती येत आहेत ते सौरभ चिखलेकर, दबाव आहे आणि ऑन हॅट्रिक वरती सॅम ठाकूर. ओ चांगला फटका, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील, एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ पोचलाय. हलू का होईना परंतु धाबा मैदानावरती हलत्या ठेवतायत. 14 धाबा. 14 धाबा धाव फलकावरती. खेळ असा दाखवा की जिंकता आला नाही तरी चालेल पण आपली छाप मात्र सोडता आली पाहिजे. कालुंद्रे संघ धाब्यांसाठी वणवणतोय, त्यांना धावांची गरज आहे परंतु आकाशगिरी ती पूर्ण करेल काय. बडा हिट, लॉंग ऑनच्या वरून बॉलला फेकून दिलाय, सीमा रेषा पार. निर्णायक क्षणी गरज होती षटकाराची आणि ठोकलाय आकाशगिरीने. आल्या षटकार. पहिलाच बॉल फेस करत होता जो सॅम ठाकूर मैदानावरती तुम्ही पाहताय, जो अतिशय खतरनाक गोलंदाजी करतोय, त्याच्यावरती ठोकलाय हा षटकार. 20 धावा धाव फलकावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल या ओव्हर्स मधला आणि आकाशगिरीवरती आता भरपूर काही जबाबदाऱ्या. पुन्हा एकदा विकेट करायचा होता. बॅक ऑफ द हँड ही डिलिव्हरी तुम्ही पाहू शकाल. निर्धाव चेंडूची समाप्ती. षटक 3 कंप्लीट, धावा झाल्या त्या 20. शेवटचा 1 ओव्हर या इनिंग्स मधला शिल्लक असेल महागुरु. हा निश्चित स्वरूपात शेवटचा खऱ्या अर्थाने षटक इथे शिल्लक असणार आहे. आपण पाहतो मुरबी क्रिकेट संघाला RMSKYCC सिद्धी प्रतिष्ठान अर्थात त्या संघाचे पुरस्कर्ते आपण शैलेश शेठ पाटील असतील आणि जगदीश शेठ नावडेकर. महागुरु नेहमी सांगत असता कि प्रेम परिचय को. हाँ बिल्कुल प्रवीण, आपसे बात से मैं सहमत हूँ. प्रेम क्या होता है कि प्रेम क्रीड़ा प्रतियोगिता में प्रेम परिचय को पहचान बना देता है, वीरानों को गुलिस्तान बना देता है. मैं आप जी की कहता हूँ पिंटू शेठ काथारा, गहरों की नहीं, प्रेम इंसान को भगवान बना देता है. ओ डू नॉट फायर विदाउट स्मोक. बिना आग से कभी धुआं नहीं उड़ता और बिन बादल कभी बरसात नहीं होती. देयर इज नो स्मोक विदाउट फायर. बिना आग से कभी धुआं नहीं उड़ता खऱ्या अर्थाने. आणि बक्षीस लावणारे व्हेरी लेस द पीपल डू टू शॉवर. नाही बिल्कुल बट दोज आर व्हेरी शॉवर बट आर व्हेरी लेस पीपल दो शॉवर मनी ऑन क्रिकेट लाईट. Today's honorable chief guest Mr. Pintu Shet Kathara Nevali. Today's honorable chief guest Mr. Pintu Shet Kathara. There are very less people those who shower money on cricket like. महागुरु आपण पाहू शकाल मित्रांनो, डबल हिंद केसरी म्हणून त्यांची ओळख. जसं बैलगाडा क्षेत्रामध्ये भिरभिर बकासूर, तसा कॉमेडी क्षेत्र डबल हिंद केसरी म्हणून आम्ही महागुरु यांना नेहमीच संबोधतो. 20 धावा धाव फलकावरती शेवटचा 1 षटक शिल्लक असेल आणि आता या शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 जरी धावा आल्या तरी 35 धावांचा सेट टार्गेट या ठिकाणी उभा करू शकतील. गोलंदाज येत आहेत प्रतीक पाटील. बॉलिंग मार्कवरती कोणतेही कार्य असू द्या अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतील त्यांनाच यश प्राप्त होतात आणि मैदानावरती हे यश प्राप्त करावं लागेल फलंदाजाला.
पहिलाच बॉल अतिशय चांगला डिलिव्हर करत असताना निर्धाव चेंडूची समाप्ती. प्रतीक पाटील जशी गोलंदाजी करतो तितका चांगला तो फलंदाज म्हणून ओळखला जातो. कारण आम्हाला आजही आठवतं या सीझनची पहिली नाईट स्पर्धा रामबाग चषकामध्ये मुरबी विरुद्ध पेठ दमदार सामना झाला होता. सर्वेशचे 2 षटकार ठोकले, तो बाद झाला. शेवटी अजूनही मला वाटतंय गरज होती तेव्हा 12 धावा पाहिजे, त्यांनी 1 षटकार ठोकला आणि शेवटी बाद झाला. 1 बॉल 6 धावांची गरज असताना. म्हणजे मुरबी संघामध्ये दर्जा ऑलराऊंडर सातत्याने पाहायला मिळत आहेत. ती चांगली टीम पुन्हा एकदा 30 दहशत आणि तोच दरारा घेऊन मुरबी संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये कामगिरी करत असतो. परंतु इथे कामगिरी करावी लागेल मंगलमूर्ती कालुंद्रे या टीमला. आपली सावली निर्माण करायची असेल ना तर ऊन झेलण्याची तयारी देखील असावी लागते. आता ती तयारी इथे करावी लागेल. शेवटच्या 5 बॉलवरती लेफ्ट केलाय, बॉलला सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंच अवांतर व्हाईट बॉलचा इशारा करतायत. व्हाईटच्या मदतीनं एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावा लागल्या धावफलकावरती. त्या टोटल 21 धावा. बघा किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते, त्यालाच खरी किंमत असते. जावेद फरीद सर, प्रवीण पवार सर, विशाल पाटील सर, तिन्ही ऑफिशियल्स पंच मैदानावरती हिंमत दाखवावी लागेल. धावा फक्त आणि फक्त 21. 5 बॉल शिल्लक असतील या इनिंग्स मधले. फुलटॉस बॉल ऑन साईडला मिड विकेट क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फक्त 1च धाव मिळेल. आकाश गिरीला आता जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवावीच लागेल. कारण ज्या पद्धतीने प्रवीण बाद झाला, परेश बाद झाला, प्रतीश बाद झाला, कल्पेश बाद झाला, राहुल बाद झाला. राहुलने जवळजवळ 7 बॉल फेस केले, फक्त 1च धाव त्याने बनवली. प्रवीण शून्यावरती, परेशने चौकार ठोकला, त्याला मोह आवडताना नाही, तो बाद झाला. प्रतीशने चौकार ठोकला, तोही बाद झाला. आकाश गिरी षटकारावरती खेळतोय. 2 बॉल 6 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे, परंतु तुमच्या लढण्यातच छान आहे. लढावं लागेल मैदानावरती, कारण गंजण्यापेक्षा झिजणं केव्हाही चांगलं. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधी तुमच्याकडे शॉर्टकट नसतो. अगू टप्प्याचा बॉल ऑन साइडला ट्रॅव्हल केला, 1 धाव कंप्लीट होते. वेगाने दुसरी धाव कंप्लीट होईल का? मिडविकेट क्षेत्ररक्षक येईल, बॉलला उचलेल, तोपर्यंत 2 धावा. अतिशय सुंदर जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट इथे कंप्लीट करत असताना धावा लागतात धाव फलकावरती. त्या म्हणजेच एकूण 2 धावेच्या मदतीनं 24 धावा. शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील या इनिंग्स मध्ये आणि ज्या धाव्यांची अपेक्षा होती मंगलमूर्ती कालुंद्रे टीम कडून त्या धावा उभारल्या गेल्या नाहीयेत. परंतु अजूनही 3 बॉलमध्ये 2 जरी षटकार आले ना तर फायटिंग टोटल देऊ शकतो सेकंड इनिंग्स मध्ये. कारण आता वाजले जवळजवळ 2. म्हणजे तुम्हाला कधी कधी अगदी रात्रीच्या वेळेमध्ये गोलंदाजी तुम्हाला साथ देतील आणि तशी साथ कदाचित देऊ शकते. सोडून दिलाय बॉलला. पाहूया निर्धाव चेंडूची समाप्ती या ठिकाणी पाहताय. कदाचित ही वेळ नाहीये की तुम्ही चेंडू आता असे सोडू शकता. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला प्रहार करावा लागेल. इथे निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 24 धावा फल फक्त लागतात धाव फलकावरती आणि अवघे 2 बॉल शिल्लक असतील. आता या शेवटच्या 2 बॉलवरती जर तुम्ही मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला तर यशस्वी व्हाल. जर अशा पद्धतीने सोडून द्याल तर मात्र अपयश तुमच्या वाटेला येईल. ओ बॅक चेंज अँड टेकन. गुड कीपिंग बाय द विकेट कीपर ओमकार पाटील. चांगलं झेल त्याने टिपलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 6वा. तो अर्थातच मंगलमूर्ती 11 कालुंद्रे टीमला. तर निश्चित स्वरूपात आपण पाहतो तर आमदार चषक क्रिकेट स्पर्धा वर्तमान लढत आपल्या भेटीसाठी आपण पाहतो. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेतो. परंतु या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक रोहन अरविंद खाडेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. रोहन आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि त्याचा आज वाढदिवस आहे. रोहन तुला वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक. गोलंदाज सज्ज होत आहेत. फुलटॉस बॉल ऑन साइडला ट्रॅव्हल केला, 1 धाव कंप्लीट. दूरवरून लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक येतील 38 सर्कल मध्ये. कदाचित वेगाने 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 1 रन शॉट पंच इशारा करतायत. अपुरी धाव घेतली आहे. जावेद फरीद सर लगेच इशारा करत असताना मात्र 1च धाव सर मिळेल ना या बॉलवरती. येस चला 1च धाव फक्त मिळेल कारण 1 रन शॉट होती आणि पहिली इनिंग्स या ठिकाणी समाप्त होईल. आणि पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर धावा लागतात त्या 25 आणि विजयासाठी गरज असेल 26. तोपर्यंत जाऊया महागुरु. आता करा कॉमेंट्री सुरू. तर निश्चित स्वरूपात प्रवीण इथे पाहतो. खऱ्या अर्थाने रोहनचा आज वाढदिवस आहे. रोहन अरविंद खाडेकर वलप आपले ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत आणि जय हनुमान क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने रोहन तुला वाढदिवसानिमित्ताने आम्हा सर्वांच्या वतीने शुभेच्छा आहेत की नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा. प्रत्येक सुख समाधानाने रोहन तुझा आनंद सातत्याने शतगुणित व्हावा. जीवनामध्ये वाटचाल करत असताना प्रत्येक क्षेत्रात
तुझ्या इच्छा आकांक्षांचा बेलू गगनाला भिडून दे आणि मनात वलभ ग्रामस्थांच्या आणि आम्हा सर्वांच्या एकच इच्छा रोहन तुला उदंड आयुष्य लाभून दे. हेच आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहे संदीप पाटील सर आणि आम्हा सर्व रॉकस्टार प्रवीण असतील. मी स्वतः आमचे गुणलेखक सुधीर आगलावे यांच्या वतीने आपल्याला वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर पपन कुठले SK बाई सुकापूर स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचंही सहर्ष स्वागत. महागुरु स्पर्धेतील सर्वाधिक कमी धावा या ठिकाणी पाहताय 25 लागले त्या 26 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट मॅच यातून जो विजेता होईल आजच्या रात्रीतील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं दमदार नेतृत्व आपण पाहू शकाल भारतीय जनता पार्टीचे अर्थातच विश्वासबाई कातारा पिंट्या शेट यांना व्यासपीठावरती पाहताय. स्पर्धेचा आनंद घेत असताना 2 तारखेला देखील त्यांच्याच वडिलांच्या स्मरणार्थ आपण टेंबोड्याच्या मैदानावरती दमदार स्पर्धा पाहू शकाल. त्यासाठी देखील त्यांना आपण शुभेच्छा देऊया. महागुरु आज जर आपण विचार केला टेंबिवली 4 ठाण्यातील 4 रायगडातील दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये नशीब आजमावत होते आणि जवळजवळ आपण विचार केला तर एकूण या स्पर्धेमध्ये हे तर दोन्ही रायगडचे संघ आणि एकीकडे आपण बामणडोंगरी संघ ज्याने थेट 2 सामने जिंकून ते पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. महागुरु मिनी वारकडे मैदानाबद्दल काय सांगाल? हा निश्चित स्वरूपात रॉकस्टार जरी विचार केला आपण या मैदानाची चर्चा रायगडमध्ये नव्हे ठाणे ग्रामीणमधले अनेक संघ दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. खऱ्या त्यांनी या स्पर्धेचा घटक बनले आणि ज्यावेळेस त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली त्यांनी सांगितलं असं मैदान खऱ्या अर्थाने आपल्याला कमी स्वरूपामध्ये बघायला मिळतो आणि रायगड जिल्ह्यातील पहिल्या असे मैदान असणार आहे की ज्या मैदानामध्ये प्रेक्षक अगदी सुरक्षितरित्या आणि शांततेने खऱ्या अर्थाने आनंदाने क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. म्हणजे मैदानामध्ये शिरकाव करायची गरज नाहीये. शिरकाव होतच नाही त्याचं कारण आहे सुसज्ज मैदान. बिल्कुल संदीप पाटिल सर, महागुरु को हम कभी देखते हैं ना तो मुझे बिल्कुल केंद्रीय मंत्री नारायण राणे की याद आती है कि निवेदक क्षेत्र का बेताज बादशाह जिसे कहा जाता है असे महागुरु. कारण आम्हाला आजही नितेश शेठ पाटील अथर्व एंटरप्राइजेस घोट यांची स्पर्धा आठवते. घोटच्या नाईट स्पर्धेमध्ये देखील दमदार सन्मान बघा. चेंडू फक्त 2च दिले जातील आणि तेही पॅकेटमध्ये. संकेत ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बंद लिफाफ्यामध्येच तुम्ही ते बॉल चेंडू चेक करा आणि तेच तुम्हाला यूज करावे लागतील. कारण अलीकडे नियम देखील लागलेत की तुम्ही जेव्हा चेंडू फोडून देताना तेवढे फोडून देऊच नका. अख्खा 12च्या 12 सेट पॅकेट त्यांना द्या. तेवढ्या पॅकेटमधून जो तुम्हाला चॉईस करेल तोच बॉल तुम्ही फोडा आणि तोच घ्या. आणि जे बॉल आहेत मैदानावरती ते रिटर्न द्या. पंचांकडे जमा करा नाहीतर मग GST लावली जाईल याची नोंद घ्या. सन्माननीय आपले पालीबुद्रुक गावातील युवा उद्योजक अजय शेठ मोरावकर क्रिकेटचा आनंद घेतात खऱ्या अर्थाने आणि निश्चित स्वरूपात अजय शेठ मोरावकर यांचं कौतुक करावं लागेल. जिथे पालेश्वरी क्रिकेट संघ खेळण्यासाठी जात असतो ना तिथे त्यांचं योगदान मोठं असतं. प्रवीण, आता पालेबुद्रुकची जी स्पर्धा आहे ना पालेश्वरी चषक ग्रामस्थ मंडळ येणाऱ्या 5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी रोजी क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहणार आहोत आणि तिथे मात्र अजय शेठ मोरावकर आणि त्यांच्या सर्व शिलेदारांचा एक दमदार योगदान असणार आहे. तो धन्यवाद महागुरु. बिल्कुल चलते मैदान की तरफ सभी दर्शकों का स्वागत है. जीतने के लिए 24 गेंदों में 26 रनों की जरूरत है. बॉलिंग मार्क पर गेंदबाज प्रतीश तैयार. पहली गेंद लेकर फुल टॉस बॉल स्वीप कर दिया इस गेंद को. देखते रह गए मात्र खिलाड़ी और गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा की तरफ जाती हुई दन दन करती हुई 4 रनों के लिए. व्हाट ए बैटिंग, ट्रेमेंडस शुरुआत काफी जबरदस्त नजर आती हुई. ये रिप्ले देखिए. फुल टॉस स्वीप किया. फेवरेट स्ट्रोक है ओमकार पाटिल का और ये चौका बटोरते हुए 4 रनों की मदद से टीम का स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 400 के स्ट्राइक रेट की बल्लेबाजी यहां पर नजर आती हुई. तो बिल्कुल यहां पर 4 रन मिलेंगे. 4 रनों की मदद से हालांकि खाता खोला है ओमकार पाटिल ने. पिछले मैच में 42 रनों की धुआंधार पारी खेली थी. बिल्कुल यहां पर 4 रनों के साथ ओमकार ने आगाज कर दिया है. जीतेंगे जो भी टीम जीतेगी वो अर्चित एंटरप्राइजेस एंड प्रणय 11 जीवदानी बामणडोंगरी टीम के खिलाफ खेलेगी. चलिए इस बार घुटने के बल पर खेलने का प्रयास. पहले
ओमकार बता रहा है कि बल्ले पर लगी है, बल्ले पर लगी है। अपील तो हुई नहीं, लेकिन थोड़ा सा कभी कभी डाउट होता है बल्लेबाज के मन में। बहुत सारे डिसीजन होते हैं, कभी कभी समझ नहीं आते अंपायरों को। और जिस तरीके से ये गेंद डिलीवर्ड की, जहां पर आवाज आई थी यहां तक कि बल्ले पर लगी थी, अपील तो हुई नहीं। फिर ओमकार को डर था थोड़ा सा कि अपील होगी, लेकिन डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई 4 रन बने 22 गेंदों में। अब जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता। ओमकार विस्फोटक बल्लेबाज। और स्लोवर 1 गेंद करने का प्रयास, फंसाना चाहते थे ओमकार को। पहला गेंद आया, पहला चौका आया स्क्वेयरली की तरफ, लेकिन इस बार मिड विकेट सीमा रेखा की तरफ बैक टू बैक दूसरी बाउंड्री आती हुई, यानी कि पावर पे के ओवर है। और ये पावर पे के ओवर ये नकल बॉल करना चाहते थे। जिस तरीके से स्लोवर 1 फ्लाइट थी, ललचाना चाहते थे ओमकार को, लेकिन पावर पे के ओवर में आप ललचा नहीं सकते, क्योंकि केवल 2 ही खिलाड़ी आपके 30 यार्ड सर्कल के बाहर होंगे। और ऐसे हालातों में ओमकार इन गेंदों को अच्छी तरीके से जानते हैं। ये लीजिए एक्शन रिप्ले, प्रतीश मस्कर का नकल बॉल ही डाली थी, लेकिन फुल टॉस गिरी। और अच्छा यहां पर स्वीप किया ओमकार ने। फिर से एक बार उसी दिशा में, मात्र देखते ही रहेंगे खिलाड़ी। पावर प्ले का पूरा फायदा लेते हुए गेंद सीमा रेखा पार, एक और बाउंड्री, लगातार दूसरी बाउंड्री। रन बने स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे। दोबारा लक्ष्य है 26 का आने वाली गेंदें बचे अब 20 और चाहिए 14 रनों की आवश्यकता। 20 गेंदें और 14 रनों की आवश्यकता। यह हमारे दर्शक इतने रात्रि में भी दमदार आयोजन आनंद लेते हुए स्वागत है आपका। प्रतीश के ऊपर ये कड़े प्रहार अब नजर आते हुए, बोलर फिर से एक बार तैयार। और इस बार शॉट फंसा है खिलाड़ी गेंद के नीचे, बल्लेबाज होंगे आउट। और आखिरकार ओमकार को मात्र चलता बना दिया है, और इसी के साथ बल्लेबाज लौटेंगे ओमकार पाटिल मैदान से बाहर। विकी पाटिल को आज थोड़ा सा देखा कि जिस तरीके से इंजरी हुई है उनकी, गेंदबाजी नहीं की उन्होंने आज, बल्लेबाजी के लिए सलामी के लिए आते थे, लेकिन उस वक्त आज परे शुभम ठाकुर को सलामी बल्लेबाजी की भूमिका दी। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर, जीतने के लिए अभी भी 14 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज क्या विकी को लाएंगे? विकी शायद ही मैच खेले ही नहीं, जिसके चलते उन्हें बिल्कुल काफी दिक्कतें हुई। यस, जावेद परिसर यही बताते हुए नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए विस्फोटक बल्लेबाजी के लिए जाने जाते परेश ठाकुर और शुभम ठाकुर। ये जोड़ी फिलहाल ओमकार आउट होने के बाद परेश ठाकुर को कप्तान ने संकेत तुरंत भेजा है। अभी भी वो मुकाबला मेरे को मुरबे का मैदान का याद है, जब VRCC गणेशपुरी और YCC हर्षल 11 जयदुर्गा मुरबी के बीच में खेला गया था। 2 गेंदों के ऊपर 6 रनों की दरकरार थी, और 8वें नंबर पर बल्लेबाजी करते हुए कप्तान संकेत ने शानदार छक्का दागा, और वो टीम मुरबी ने अपना मुकाबला जीता था। इस ओवर की आखिरी गेंद पावर पे की, 12 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि 19 गेंदों में चाहिए 14 रनों की फिलहाल जरूरत। बढ़िया प्रयास कर रहे जरूर प्रतीश मस्कर, आज बल्ला नहीं चला इनका। गेंदबाजी की नौबत तो उनके कंधों के ऊपर है। 3 बाउंड्री अभी तक इस ओवर से आ चुकी है। आखिरी गेंद इस पावर प्ले की फेंकने के लिए तैयार होते हुए फ्रेश बैट्समैन परेश ठाकुर आते हुए। शुभम है, परेश है, बड़े बड़े बल्लेबाजी के लिए खिलाड़ी जाने जाते। जोरदार डाली हुई गेंद, चलिए दोनों विकेट कीपर के पीछे थे वो देखते रह गए लॉन्ग स्टॉप सीमा रेखा की तरफ, लेकिन इससे पहले निर्णय बीमर के लिए थर्ड अंपायर की तरफ। बैटिंग टीम रिव्यू सर। यस, चलिए बैटिंग टीम रिव्यू है। आइए तीसरे अंपायर, तीसरे अंपायर। तो फेयर डिलीवरी, सिर्फ चौका मिलेगा 22 के तौर पर। और ये चलिए ओवर की हुई समाप्ति, और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 16, जीतने के लिए 26 का टारगेट था। बची हुई गेंदें होंगी मेरे ख्याल से अब 18, और चाहिए मात्र केवल 10 रन। प्रवीण मुकाबला खऱ्या अर्थाने सामन्याचा विचार केला, सामना एकतर्फी, परंतु एकतर्फी म्हणता
यदाकदाचित कधी होऊ पण शकत नाही. जर या षटकामध्ये जर गोलंदाजाने जर चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपात सामन्यामध्ये परतण्याची संधी आहे. पण मुरबी क्रिकेट संघाचा जर आपण विचार केला RMSK YCC खऱ्या अर्थाने इथे आपण सिद्धी प्रतिष्ठान मुरबी क्रिकेट संघाची ताकद आहे ती म्हणजे फलंदाजी. तर गुड्डू करावा यांच्या वतीनं मुरबी संघासाठी शुभेच्छा आहेत. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं आणि या स्पर्धेला देखील शुभेच्छा आहेत. तो चलिए बिल्कुल जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता है. चलिए फील्डिंग में ज़्यादा समय न लीजिए टीम मंगलमूर्ति कालुंद्रे, क्योंकि आपको फील्डिंग की रचना तुरंत करना है. 20 मिनट के अंदर आपको ये ओवर 4 समाप्त करने. चलिए शुरुआत करेंगे गेंदबाजी के मार्ग पर. प्रवीण गरत, वो पहली गेंद बिल्कुल यहाँ पर सामने डाली थी, टर्न किया वहां पर गेंद को, विकेट कीपर के हाथों में डॉट बॉल की समाप्ति. कोई चमत्कार ही करना पड़ेगा यहाँ पर मंगलमूर्ति 11 कालुंद्रे टीम को. टेम्ब्यूली जैसे बड़ी टीम को उन्होंने परास्त किया, लेकिन मुरबी टीम के खिलाफ मात्र उन्हें पूरी तरीके से नाकामयाबी नजर आती हुई. रिवर्स शॉट्स का बेहतरीन स्ट्रोक, गेंद सीमा पार जाती हुई. 4 जीतने के लिए मात्र आप चाहिए 16 गेंदे और 6 रनों की जरूरत. हाँ प्रवीण, बिल्कुल आपने सही कहा, आपके बात से पूरी तरह से मैं सहमत हूँ. इससे पहले जो मैच खेला था गया था मंगलमूर्ति कालुंद्रे विपक्ष पृथ्वी 11 टेम्बिली क्रिकेट टीम, और टेम्बिली क्रिकेट टीम की बात करें ठाणे डिस्ट्रिक्ट की प्रतिभाशाली सबसे ताकतवर टीम मानी जाती है, और वो टीम को उन्होंने परास्त किया था. संदीप पाटिल सर, आज भी देखिए महागुरुओं के पास कमेंट्री करने की कला भी बेहतरीन है, क्योंकि पहले से तो कमेंट्री करते आते ही रहे, लेकिन जब भी माइक पर बैठते तो सोचते कि महागुरु आप भी कमेंट्री करते, बेहतरीन कमेंटेटर के तौर पर जाने जाते हैं. करावे की वो टूर्नामेंट अभी भी याद है जब महागुरु कमेंट्री कर रहे थे और विश्वास पाटिल ने मेरे ख्याल से लगातार 11 छक्के दागे थे, 17 गेंदों में 75 रनों की दमदार पारी खेली थी. ये रिकॉर्ड होते हैं टेनिस क्रिकेट विश्व के. बाबू मांडे मैच का आनंद लेते हुए, सुप्रसिद्ध गायक गीतकार यानी कि तलेगावाड़ी के हमारे बाबू मांडे बिल्कुल इस मैच का आनंद लेते हुए. बाबू मांडे आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे. रन संख्या बनी है 22, मात्र जीतने के लिए केवल 4 रनों की फिलहाल जरूरत है. हल्के हाथों से खेला गेंद को, 1 रन तो पूरा किया, दूसरे की कोशिश यहां पर कर पाएंगे, मना कर दिया. वहां पर वापस आए थे दौड़कर, लेकिन कह रहे कि नहीं भाई एक ही से संतुष्ट होंगे. बाबू मांडे टेम्बुली टीम के पैकर भी जाने जाते हैं दोस्तों, गायक हैं. बाबू मांडे साहब आपका स्वागत. हर खिलाड़ियों को बौछार करते हैं बख्शिशों की, और ओमकार के काफी फैन है वो, और मैच का अभी आनंद लेते हुए. बड़ा शॉट और इसी के साथ शायद ये मैच हुआ है फिनिश और मुकाबला जीता RMSK YCC सिद्धि प्रतिष्ठान मुरबी टीम. हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम मंगलमूर्ति कालुंद्रे. और मैच का हीरो जिन्होंने दमदार ओवर फेंका वो रहा इस मैच का हीरो संकेत पाटिल. पावर प्ले के ओवर में 5 रन देकर 2 बड़ी सफलताएं. तर आता जी लढत झाली RMSK YCC